शाहिस्तेखानाची बोटं कापणं असेल, अफजलखानाचा वध असेल, सुरतेची मोहीम असेल, आग्र्याहून सुटका असेल, असे कित्येक यशस्वी क्षण राजांच्या आयुष्यात आले. पण मी त्याचा कधी जल्लोष केला नाही, त्याचा कधी उन्माद केला नाही. कित्येक गड किल्ले जिंकले, बांधले, पण तेथे कधीही सत्यनारायणाची पूजा त्यांनी केली नाही. जय भारत. ज्ञानशैली या प्रबोधन सत्रामध्ये मी आरोपित केले जाणार आपल्या सर्वांचं स्वागत करते. नुकतीच आपण शिवजयंती अतिशय उत्साहात जल्लोषात संपूर्ण महाराष्ट्रभर आपण साजरी केलेली आहे. अतिशय उत्साहाने सगळे लोक गेल्या अनेक वर्षापासून शिवजयंती साजरी करत आहेत. पुण्यात गेल्या काही वर्षात शिवकालीन सरदार घराणे एकत्र येऊन प्रत्येकाचा एक स्वराज्य रथ तयार करून या भव्य मिरवणुकीत प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी सहभागी झाले. त्याचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. या वर्षीचा आकडा जर पाहिला आपण तर 90च्या वर गेला असे सांगितले जाते. या निमित्ताने आपला इतिहास, आपल्या पूर्वजांचे योगदान, त्यांचे कर्तृत्व, शिवरायांनी स्वराज्य निर्मितीसाठी 18 पगड मावळ्यांना एकत्र करून उभारलेले स्वराज्य याची उजळणी होत आहे. पुढच्या पिढीतही अस्मिता जागृत होत आहे. ही एक सकारात्मक गोष्ट आहे. आपण पाहतो की आपण सगळे उत्सवप्रिय आहोत. वर्षभर हिंदू धर्मामध्ये अनेक विविध सण समारंभ, रूढी परंपरेने आलेले अनेक सण आपण साजरे करत आहोत. आणि अलीकडच्या काही वर्षामध्ये शासनानं 19 फेब्रुवारी ही खरी शिवजयंती असे जाहीर केले. त्याआधी 85 वर्ष सुरू असलेला जो काही वाद होता शिवजयंतीच्या तारखेचा, तर तो वाद 85 वर्षांनी मिटला आणि 19 फेब्रुवारी ही सर्वमान्य तारीख झाली आणि तेव्हापासून शिवजयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी होते. आता ह्याच्यातही अनेक जण आपण पाहतो की तिथीप्रमाणे, तारखेप्रमाणे असे अनेक सण करतायत. परंतु तरीही आज 19 फेब्रुवारी ही शिवजयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी होते. सर्व जाती धर्माच्या महिला पुरुष या जयंतीत एकत्र येतात आणि एकत्रितपणे सगळा आनंद ते साजरा करतात. ही एक आनंदाची गोष्ट आहे. आणि अनेक आपण जर शिवरायांच्या बाबतीतल्या अनेक गोंधळाच्या गोष्टी किंवा खोट्या गोष्टी, चुकीच्या गोष्टी या सांगितल्या गेल्यात, त्याही आता म्हणजे त्याचं मळभ एक प्रकारे आज दूर होत आहे. म्हणजे जसं की पहिली शिवजयंती ही महात्मा फुलेंनी रायगडावर सुरू केली. शिवरायांची समाधी त्यांनी शोधून काढली आणि फुलं वाहिली हे आपल्याला आता माहीत झालं. शिवरायांवरचा पहिला पोवाडा महात्मा फुलेंनी रचला. त्यात त्यांनी शिवरायांना कोळवाडी भूषण म्हटलं आणि ते रयतेचे राजे होते हे आपल्याला महात्मा फुलेंनी पुन्हा एकदा सांगितलं. आणि ते गो ब्राह्मण प्रतिपालक कधीच नव्हते हे आपण आता सांगू लागलो आणि हे आपल्याला माहीत झालं. शिवराय हिंदुत्ववादी नव्हते, ते मुस्लिम द्वेष्टे नव्हते, त्यांची लढाई धर्मासाठी नव्हती तर ती स्वराज्यासाठी होती, हेही आपण आता जाणून घेऊ लागलो. पण आज शिवजयंती साजरी करताना म्हणूनच मला काही वेगळ्या गोष्टींकडे लक्ष वेधायचे आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे असं म्हणत की ज्यांना इतिहास कळत नाही त्यांना वर्तमान समजणार नाही, ज्यांना वर्तमान समजणार नाही ते भविष्य घडवू शकत नाही. त्यामुळे आपण फक्त उत्सवात न रमता शिवरायांचा, देशाचा इतिहास समजून घेतला पाहिजे, तेव्हा आपले भविष्य उज्ज्वल होऊ शकते. आज आपण गेले 2-3 दिवस पाहतोय की सोशल मीडियावर अनेक महिला सुद्धा की शिवजयंती निमित्त जिजाऊ बनून फोटो सेशन करतात. म्हणजे अगदी आपल्या मुलांसोबत शिवराय आणि आपण जिजाऊ बनून फोटो सेशनचे पण आपण फोटो खूप किंवा रील व्हायरल झालेले बघितलेले आहेत. परंतु हे सगळं उत्सव प्रियता असताना सुद्धा आपण शिवाजी महाराज समजून घेणं, त्यांचे गुण समजून घेणं, त्यांचा एकतरी गुण आपल्या अंगी कसा मानवता येईल, की आपल्या घरामध्ये आपण कसे बदल करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो ह्याचा विचार या बरोबरीने केला पाहिजे असं मला वाटतं. तसं पाहता
छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हटलं की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आपल्या अंगात तर रक्त सळसळतं. राजांच्या नावाचा उद्घोष अंगावर आजही काटा निर्माण करतो. शालेय विद्यार्थ्यांनी फार काही वाचलेले नसते, समजून घेतलेले नसते, तरीही त्यांना शिवाजी महाराजांचं जर चित्र काढायला सांगितलं, तर ते त्यांच्या परीने काढायचा नक्की प्रयत्न करतात, हे आपण पाहतो. राजांच्या शौर्य कथा ऐकत वाचत आपण मोठे होतो. पण खरा शिवाजी समजून घेणं आज खरी काळाची गरज आहे. आज 400 वर्ष होत आली, तरीही आजही प्रत्येकाच्या मनावर शिवाजी महाराजांच्या नावाचं एक गारुड आहे आणि आपल्या सगळ्यांच्या मनात, हृदयात त्यांच्याबद्दल एक अढळ स्थान आहे. त्यांच्या लढाया, स्वराज्यासाठी अनेक मावळ्यांनी दिलेली प्राणांची आहुती, शाहिस्तेखानाची बोटं कापणं असेल, अफजलखानाचा वध असेल, सुरतेची मोहीम असेल, आग्र्याहून सुटका असेल, असे कित्येक यशस्वी क्षण राजांच्या आयुष्यात आले. पण आपण पाहतो इतिहासात की त्यांनी त्याचा कधी जल्लोष केला नाही, त्याचा कधी उन्माद केला नाही. कित्येक गड किल्ले जिंकले, बांधले, पण तेथे कधीही सत्यनारायणाची पूजा त्यांनी केली नाही. पुरंदरचा तह झाला, 23 किल्ले द्यावे लागले, पण ते अपयशही त्यांनी पचवले आणि आग्र्याहून सुटून आल्यावर अवघ्या 8-9 वर्षामध्ये त्यांनी 350 बलाढ्य किल्ले जिंकून घेतले. संकटांचा सामना करत, प्रसंगी अपयश पचवत पुन्हा सारं काही जिंकता येतं, हे छत्रपतींकडून आपण शिकलं पाहिजे. यासाठी कोणाची गुलामी पत्करायची, कोणाची अंकित व्हायची गरज नसते, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. फितुरी राजांना मान्य नव्हती. राजे सत्यशोधक होते. आजकाल कामापुरता राजांच्या नावाचा वापर करणारे राजांचा कोणता गुण अंगीकारतात याचा विचार करावा लागेल. शिवरायांकडनं काय शिकावं असं जर बघितलं तर शिवरायांचं मातृप्रेम, पितृप्रेम, त्यांची स्त्रीवादी विचारसरणी, स्त्रीवादी दृष्टिकोन, अंधश्रद्धा, विज्ञानवादी दृष्टिकोन, दूरदृष्टी, सर्वधर्म समभाव अशा अनेक अंगांनी त्याचा स्वतंत्रपणे विचार करता येऊ शकतो. आणि शिवराय समजून घेताना, आपल्या आयुष्याशी जोडून घेताना आपण शिवजयंती कशी साजरी करावी किंवा शिवचरित्रातून आपण काय शिकावे, अंगीकारावे याचा विचार आपल्याला करावा लागतो. शिवजयंती असो वा डॉक्टर बाबासाहेबांची जयंती असो, हा प्रश्न पुन्हा पुन्हा येतोच की ती वाचून करायची की नाचून, आणि त्याचे उत्तर आपण सहजपणे देतो. ते वाचणारे वाचतात आणि नाचणारे नाचतात, आणि काही समाजहिताचे कार्यक्रम सुद्धा करणारे त्या पद्धतीने ती साजरी करतात. आणि खरं तर जयंती असं जर म्हणलं तर आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतंच आणि असायलाच हवं. परंतु जयंती म्हणजे निव्वळ नाचगाणं नव्हे. जयंती म्हणजे महापुरुषांच्या विचारांचा जागर. जयंती म्हणजे सामाजिक सुसंवाद, सलोखा, सर्वधर्म समभाव जोपासण्याचा एक प्रयत्न. आपल्या प्रत्येकाच्या घरी शिवरायांचा फोटो असतो, परंतु शिवरायांचा फोटो, तलवार, पुतळा किंवा ऐतिहासिक वस्तू शो म्हणून ठेवणे हा अस्मितेचा आणि घराची शोभा वाढवण्याचा एक गोष्ट किंवा एक भाग असला तरीही शिवप्रेम हे केवळ वस्तूंचे प्रदर्शन करून मी मावळा, मी मराठा, माझी अस्मिता छत्रपती शिवराय असं नुसतं म्हणण्याचं नसून, जसं म्हणतात की शिवराय हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही, तर डोक्यात घेण्याचा विषय आहे, तसं शिवरायांचं जगणं, माझं जगणं कसं होईल आणि ते कृतीतून दाखवणे हे आज गरजेचं आहे. शिवरायांच्या मातृपितृप्रेमाच्या गोष्टी जर बघितल्या आपण, तर आपल्या आईबापाचा सन्मान किंवा सांभाळ आपण करतो की नाही हे तपासणे, हे पाहणे जास्त गरजेचे आहे. राजांचा स्त्रीवादी दृष्टिकोन बघायचा झाला तर त्यांनी केलेला स्त्री सन्मान, शत्रूच्याही स्त्रियांना हात न लावण्याची दिलेली ताकद आपण आज जगताना आपल्या घरच्या स्त्रीचा तरी सन्मान करतो का? आपल्याच घरातील महिलांवर आपण किती अन्याय, अत्याचार वेगवेगळ्या पद्धतीने करतो, किंवा अनेक एकल महिला ज्या असतात, विधवा महिला असतात, त्यांना इस्टेटीतून बेदखल केले जाते, त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले जाते. हे आपल्या शिवरायांना अपेक्षित होतं का? हा विचार आपण शिवरायांचं नाव घेताना प्रत्येकाने करायला हवा असं मला वाटतं.
आपण अंधश्रद्धेच्या बाबतीत जर बघितलं तर आज किती संपूर्ण धार्मिक किंवा सनातनी पगडा आहे आणि अ, आपण भीतीपोटी अनेक जण अंधश्रद्धेत कसे कसे प्रकार करतायत, किती बुवा महाराज अमुक-तमुक हे सगळं आपण पाहतोय रोज. परंतु शिवरायांचं नाव घेताना किंवा शिवरायांचा विचार करताना त्यांचा मुलगा जेव्हा राजाराम पालथा जन्माला आला, त्यावेळेला आजूबाजूच्या सगळ्या त्यांच्या त्या राज्यातल्या पुरोहितांनी त्यांची शांत करायला सांगितली. परंतु राजेंनी त्याला विरोध केला आणि ते आनंदाने म्हणाले, "अरे वाह! पालथा जन्माला आला का? तो मग दिल्लीची पातळी पालथी घालील." असे सांगून त्यांनी सगळे विधी नाकारले. आणि हे हे उदाहरण म्हणजे जर पाहिलं तर आपण आज भीतीपोटी किती आणि काय काय गोष्टी करत राहतो हे आपल्या लक्षात येईल. आणि राजांच्या सर्व लढाया ह्या अमावास्येच्या रात्री सुरू होत असत. म्हणजे कोणताही मुहूर्त त्यांनी लढाईसाठी बघितला नव्हता. असे असताना आपण मात्र आज पूजा, विधी, शांत मुहूर्त यात अडकून वाटचाल करतो. राजांचा विज्ञानवादी दृष्टिकोन जर बघायचं झालं तर शिवरायांनी सतत जुन्या परंपरांपेक्षा नवीन प्रगत परंपरा सुरू केलेल्या आपल्याला दिसतात. मोठा दुष्काळ एकदा पडला असताना त्यावेळी लोक हतबल झाले होते आणि त्यावेळेला जिजाऊ आणि शिवरायांनी शेतीला पाणी उपलब्ध करून दिले. छोटे छोटे बंधारे बांधले, अनेक ठिकाणी तळ्याची व्यवस्था केली. आज जर आपण कुठल्याही किल्ल्यावर जर गेलो तर तिथे आपल्याला तळे किंवा विहिरी हे दिसतात. तर किल्ल्यांवर विहिरी तळे बांधले. त्यात पाणी साठवण्याचे तंत्र उपलब्ध करून घेतले. सतत विवेकी भूमिका राजांनी घेतलेली आहे. जिजाऊंनीच त्यांच्यात विवेकी दृष्टिकोन, विज्ञानवादी दृष्टिकोन रुजवला होता. अगदी ज्यावेळेला ते पुण्यात आले बालपणी, त्यावेळेला पण आपण लाल गोष्ट जेव्हा पाहतो, त्यावेळेला मुरार जगदळने रोवलेली पहार आणि त्याची चप्पल, ती त्यांनी उकडून जिजाऊंनी त्यांना उकडायला लावली आणि तिथे लाल किंवा पुणे वसवलं. समुद्रात किल्ले बांधले. याचा अर्थ त्यांची दूरदृष्टी आपल्या लक्षात येते. म्हणजे स्वराज्यात अनेक म्हणजे सुमारे 350 किल्ले बांधले, पण कोठेही त्यांनी आपले नाव कोरले नाही किंवा आजच्या राज्यकर्त्यांसारखे कुठले श्रेयही त्यांनी लाटलेले नाही. त्यांचा सर्वधर्म समभाव पाहताना म्हणजे गेली अनेक वर्ष आपण पाहतोय की संभाजीराजे असो, शिवाजी राजे असो, तर यांना हिंदुत्ववादी म्हणून प्रोजेक्ट केलं जातं. हिंदुत्ववादी हिंदूंचे राज्य होते असं सांगितलं जातं आणि हिंदू धर्मासाठी ते मुस्लिमांशी लढले असा अपप्रचार केला जातो. वास्तवात तत्कालीन लढाई ही धर्माची लढाई अजिबात नव्हती, ती स्वराज्याची लढाई होती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तसं पाहिलं तर शिवरायांच्या पदरी सुद्धा अनेक मुस्लिम सरदार होते. शिवरायांच्या राज्यात जाती धर्माला थारा नव्हता. 18 पगड जातीच्या मावळ्यांना एका छताखाली आणून त्यांना मावळा किंवा मराठा हा शब्द शिवरायांनी दिलेला आहे. आग्र्याहून सोडवणारा मदारी मेहतर असो, वकील त्यांचा काजी हैदर असो, आरमार प्रमुख दौलत खान असो, अंगरक्षक प्रमुख सिद्दी इब्राहिम, निष्ठावंत सेवक दाऊद खान, चित्रकार त्यांचा ज्यांचं चित्र राजांचं आपण पाहतो की तो मीर मोहम्मद असो, असे अनेक अधिकारी त्यांच्या राज्यामध्ये किंवा त्यांच्या पदरी हे मुसलमान होते. मुस्लिम मावळ्यांसाठी मस्जिद बांधणारा धर्मनिरपेक्ष राजा जगात शिवाजी महाराजांशिवाय दुसरा कोणी नसेल. पुराणाची प्रत जर कुठं सापडली तर ती जतन करणारा आणि सन्मानाने ती मुस्लिम सैनिकांच्या हाती सुपूर्द करायचे फरमान त्यांनी सैनिकांना दिलेले होते. हिंदू धर्माचे रक्षण म्हणजे मुस्लिम द्वेष हे राजांना अपेक्षित नव्हते, जे की आज आपल्या देशामध्ये सगळीकडे सुरू आहे आपण पाहतो. मुळात धर्माचे स्वातंत्र्य सर्वांना तेव्हाही होते जसे शिवरायांच्या पदरी मुस्लिम सैनिक होते, तसेच अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता हेही आपण जाणतो. अफजल खान भेटीवेळी त्यानेच शिवरायांवर वार केला तेव्हा ब्रह्महत्या पाप आहे असे हिंदू धर्म सांगत असताना सुद्धा राजांनी त्याचा हात वरचेवर कलम केला. राजांनी समान न्याय, समान तत्व अंगीकारलेले होते. अगदी मग ते रांझ्याच्या पाटलाचे हातपाय तोडणे असो, सखुजीराव गायकवाडाला बेलवडीच्या सावित्रीबाईवर अन्याय अत्याचार केले म्हणून शासन केलेले होते. असे अनेक न्यायी भूमिका ही राजांनी घेतलेली होती. फितुरी त्यांना अजिबात मान्य नव्हती.
हिंदू धर्मात समुद्रबंदी असताना सुद्धा सागरी किल्ले राजांनी त्यावेळेला उभारले. त्यानंतर जर आपण इतिहास पाहिला तर त्यानंतरच्या 200 वर्षांनी साधारण टिळकांना म्हणजे परदेशात जाऊन आले म्हणून पापकचालन करून घेण्याची घटना आपल्या पुण्यामध्ये घडलेली आहे. आज कित्येक मुस्लिम बांधव आपल्याशी जोडले जात असताना खरा शिवाजी कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉक्टर जयसिंगराव पवार, वासी बेंद्रे, पुरुषोत्तम खेडेकर, डॉक्टर आह साळुंके, माम देशमुख आदी लोकांमुळे आपल्याला समजलेला आहे राजांचा इतिहास. कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा शिवाजी खरा कोण होता या भाषणामुळे आणि त्याची परत त्यांनी पुस्तकं केली त्या प्रचंड विक्रीमुळेच त्यांचा खून झालेला आहे. पण माणूस मरतो विचार मरत नाही. तसेच शिवाजी हे नाव चंद्र आणि सूर्य जोवर आहेत तोवर अजरामर राहणारच आहे. शिवाजी हे केवळ नाव नाही तर तो एक विचार आहे. तो आत्मसात करून कृतीत आणणे आपली जबाबदारी आहे. परंतु आपण मात्र म्हणजे आता जसं की मी बोलताना सुद्धा कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा शिवाजी कोण होता या पुस्तकाचा उल्लेख केला. पण शिवाजी कोण होता म्हटलं की एकारार्थी बोललं जातं किंवा काय अशा पद्धतीच्या वल्गना आपण लोक करत बसतो. शिवरायांच्या बद्दल मनात प्रत्येकाचा आदर आहे आणि कॉम्रेड पानसरेंच्या मनात सुद्धा तो होताच आणि त्यांनी जे पुस्तकात लिहिले ज्यांना ते नावाचं मला ह्या निमित्ताने सांगावंसं वाटतं की ज्यांना नावावर आक्षेप आहे त्यांनी ते पुस्तक वाचून बघावं. म्हणजे नक्की तुम्हाला समजेल की त्यांना काय म्हणायचं होतं आणि कशासाठी त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं किंवा वाचन केलेलं आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत. आपण फक्त बोलून म्हणजे आता अनेक जणांना शिवाजी महाराजांचा इतिहास नीट माहीत नाही किंवा शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव माहीत नाही, त्यांच्या आईचं पूर्ण नाव माहीत नाही. असे अनेक गोष्टी आहेत की जे आपण करायला पाहिजे. शिवाजी महाराजांचा एकतरी गुण सांगा असं म्हटलं तर अनेक आपल्याच लोकांना माहिती नाहीये. हे वास्तव नाकारता येणार नाही. आणि त्यामुळं आपण शिवजयंती उत्साहाने साजरी करताना महिलांनी सुद्धा जल्लोषाने फोटो सेशन करताना शिवाजी महाराजांचा इतिहास, जिजाऊंचा इतिहास किंवा एकूणच सगळ्या महापुरुषांचा इतिहास जाणून घेणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे आपल्याला वारंवार बोलत राहावं लागेल आणि त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला जर इतिहास समजून घेतला तर आपल्याला वर्तमान आपला चांगला होईल आणि त्याच्यानंतर भविष्य आपलं उज्ज्वल होणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी शिवजयंती साजरी करताना पुन्हा एकदा सांगते की शिवरायांचा इतिहास जरूर समजून घ्यावा, थोडं तरी वाचावं आणि आपण वाचाल तर वाचाल असं तर नेहमीच म्हणतो. जय भारत.